तुमचं अचानक वजन वाढलंय का? तुमच्या चेहऱ्यावर केस येत आहेत, पाळी रेग्युलर झालीये, प्रेग्नन्सी ठेवायची आहे पण राहत नाहीये, तर नक्कीच तुम्हाला पीसीओडीचा त्रास असू शकतो. पीसीओडी म्हणजे काय? तर पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज, त्यालाच पीसीओएस असं पण म्हणतात. आता हे कशामुळे होतं? तर पीसीओडी हे शरीरातल्या हार्मोन्समध्ये जेव्हा असंतुलन निर्माण होतं तेव्हा त्याला पीसीओडी असे म्हणतात. मग याच्यासाठी कारणीभूत काय गोष्टी आहेत? तर कारणीभूत आहे तुमची लाईफस्टाईल. लाईफस्टाईल चुकीची कशी असते? जंक फूड खाणे, तेलकट, तळलेले, जास्त गोड पदार्थ, जास्त बेकरीचे, मैद्याचे पदार्थ, व्यायाम नाही, रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, सकाळचं जेवण उशिरा, रात्रीचं जेवण उशिरा, त्याचप्रमाणे खाण्यामध्ये नेहमी तेलकट, तळलेलं हे खाणं, यामुळे पीसीओडीचा त्रास होऊ शकतो. आणि तुम्हाला माहितीये का, जुन्या काळामध्ये बायकांना पाट्यावर वाटावं लागायचं, जात्यावर दळण दळावं लागायचं, हाताने कपडे धुवावे लागायचे. त्यामुळे स्त्रियांच्या शरीराची खूप छान हालचाल व्हायची, व्यायाम व्हायचा. आता काय होतं, तासन तास एकतर अभ्यासासाठी बसणं होतं, टीव्ही समोर बसणं होतं, काहीच नसलं तर आपलं समोर मोबाईल घेऊन बघत बसणं होतं. आणि हे सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे हे नवीन आजार सुरू झालेत. याच्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स हे एक खूप मोठा फॅक्टर असतो. आता तुम्हाला विचारलं की आता याच्यामध्ये मी घरगुती काही उपाय करू शकते का? तर पीसीओडीसाठी घरगुती आपण बरेचसे उपाय करू शकतो. सगळ्यात पहिलं म्हणजे ना, तुला तुझी लाईफस्टाईल सुधारावी लागेल. पहिली गोष्ट, वजन हे तुमचं मापात आहे का हे बघावं लागेल. तुमचा बीएमआय हा नॉर्मल पाहिजे. आता बीएमआय म्हणजे काय? आता हा थोडा किचकट प्रश्न आहे, जाऊ दे मी तुला सोपं सांगते. तुझी उंची सेंटीमीटर मध्ये मोज. थोडक्यात आपण असा विचार करू की तुझी उंची 160 सेंटीमीटर आहे, तर शेवटचे जे दोन अंक आहेत ते पकडायचे. म्हणजे पहिला एक काढून टाकला आपण तर 160 मधलं पुढचे 60, म्हणजे याचा अर्थ तुझं 160 सेंटीमीटरला तुला 60 किलो वजन पाहिजे. असा साधा आणि सोपा हिशोब आहे. उंचीच्या प्रमाणात वजन तुझं व्यवस्थित पाहिजे. एक्स्ट्रा वजन असेल तर वजन तुला कमी करायला पाहिजे. त्याच्यासाठी पायी चालणं, त्याचप्रमाणे योगासनं करा, स्ट्रेचिंग करा, जेवणामध्ये तेलकट तळलेलं एकदम कमी करा, कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करा, जेणेकरून काय होईल, वजन नियंत्रणात येईल. पालेभाज्या, फळं याचा वापर भरपूर करा, पाणी भरपूर प्या. आणि एवढे करून जर तुमचं पीसीओडी कमी होत नसेल, पिरियड्स रेग्युलर येत नसतील, तुमच्या चेहऱ्यावर जास्त ॲक्ने किंवा पिंपल्स असतील, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि अशीच तुमचे अजून काही जर प्रश्न असतील ना, तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की विचारा.